सन्माननीय सदस्य देवयानीताई फरांदे यांनी बोला अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आणि लक्ष वेधलेलं आहे। काही उपप्रश्नामध्ये विचारा ना। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य देवयानीताई यांनी अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे। मी सर्वप्रथम सन्माननीय सदस्यांचं अभिनंदन करतो की या लक्षवेधीच्या मार्फत त्यांनी अतिशय महत्त्वाचा विषय मी त्यांचं सन्माननीय सदस्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय महत्त्वाचा विषय या सभागृहामध्ये या लक्षवेधीच्या मार्फत चर्चेला आणला। अध्यक्ष महोदय, नाशिकमध्ये ज्या तक्रारी दाखल झाल्या, सन्माननीय सदस्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला। नाशिकमध्ये ज्यावेळेस 8/5/2026 मलिक अशरफ शमशेर या व्यक्तीच्या नावाने म्हणजे त्यांच्या पत्नींनी फोनवरनच मला ट्रिपल तलाकचा उल्लेख करून त्यांनी किंवा तलाकचा उल्लेख करून त्यांना तलाक दिला अशी या महिला भगिनींनी ते तक्रार दाखल केली। त्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि अध्यक्ष महोदय, गुन्हा दाखल केल्याच्या 8 दिवसानंतरच त्या पतीने त्या महिलेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्या बाबतीत देखील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि आज ती व्यक्ती अटकेमध्ये आहे। अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने मी आवर्जून आता शेवटी माहिती घेत असताना, ब्रीफिंग घेत असताना मी देखील ह्याची वाढीव माहिती घेतली की राज्यामध्ये अशा केसेस किती घडत आहेत, किती तक्रारी येत आहेत। अध्यक्ष महोदय, मी मुद्दामून ती आकडेवारी सांगेन। 2024 अशा पद्धतीचे 42 गुन्हे दाखल केले गेले। 42चे 42 गुन्हे हे खरे ठरले, म्हणजे ज्या तक्रारी आल्या त्या खऱ्या ठरल्या आणि 152 आरोपी आपण अटक केले किंवा त्यांच्यावरती आपण कारवाई केली। 2025 39 आणि त्या गुन्हे आपण दाखल केले आणि 137 आपण आरोपींवरती कारवाई केली आणि 95 जणांना आपण अटक केलं। अध्यक्ष महोदय, आकडे काय सांगतायत? याचा अर्थ असा होतो की मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये नक्कीच अन्यायकारक तिथे वागणूक होते किंवा चुकीच्या पद्धतीने हे तलाक दिले जात आहेत, त्यांच्यामध्ये असलेला जो काही रोष आहे या तक्रारीच्या निमित्ताने समोर येतो हेच दिसतंय ना। ज्या अर्थाने तक्रारी येत आहेत ह्याचा अर्थ हा अंडर करंट आपण आहे तो समजून घेतला पाहिजे। ह्याच्यामध्ये आपण कुठलंही राजकारण न करता किंवा धार्मिक राजकारण न करता या महिलांच्या बाबतीमध्ये आपण संवेदनशीलतेने आपण पाहणार आहोत की नाही। आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी इथे जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, नक्कीच या बाबतीमध्ये मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा कायदा 2018 साली लागू केला आणि आता आपल्या देशामध्ये असं फोनवरनं किंवा ईमेलवरनं किंवा मेसेज पाठवून आता त्यांना तलाक देता येणार नाही। आणि म्हणून ह्याची अंमलबजावणी मुळात ह्या लक्षवेधीचा गाभा असाच आहे की ह्या जो कायदा केंद्र सरकारने केला त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये ही उत्तमरित्या झाली पाहिजे। ह्या लक्षवेधीचा कायदा आणि मी आपल्या गाभा आणि मी त्याचं सन्माननीय सदस्य महोदयांना मी आश्वासित करतो की नक्कीच ह्या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये काटेकोरपणे केली जाईल। आपल्या कुठल्याच महिलांवरती अन्याय होणार नाही त्या बाबतीमध्ये आपलं सरकार तिथे सक्षमतेने काम पाहिजे। आपली जी दुसरी मागणी जी आहे की UCC कायदा ते बिल सभागृहामध्ये यावं किंवा ते महाराष्ट्रामध्ये लागू करावं अशी आपली मागणी आहे। नक्कीच त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत आणि आपलं सरकार UCCच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये 100% सकारात्मक आहे। या कायद्याची अंमलबजावणी किंवा ह्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी किंवा याचा एक अभिप्राय समोर आणण्यासाठी आपण एक रिटायर्ड हायकोर्ट जज यांच्या अंडर आपण एक कमिटी स्थापन करायचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे
आणि हा अहवाल, या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील UCC कायदा हा लागू केला जाईल. या बाबतीमध्ये आपलं सरकार हे सकारात्मक आहे. आणि दुसरा आपला जो महत्त्वाचा प्रश्न होता तिसरा, की पॉलिगामी म्हणजेच मल्टिपल मॅरेजेससाठी जी परवानगी आहे, आपण इथे अतिशय उत्तम उल्लेख केलेला आहे की पाकिस्तान सारख्या देशामध्ये देखील आता पॉलिगॅमीवरती त्यांनी काही रिस्ट्रिक्शन घातल्या किंवा त्यांच्याकडे काही बंधनं घातलेली आहेत. आपल्याकडे कुठलीही बंधनं नाहीत. तर मला वाटतं ज्यावेळेस हा UCC कायदा आपण लागू करू त्यावेळेस नक्की त्याचा समावेश हा ह्याच्यामध्ये पॉलिगामीच्या बाबतीमधला जो काही आपल्याला बंधनं घालण्याकरता किंवा त्याचं जे काही काळजी घेण्याकरिता जी आपल्याला तिथे जी आपले निर्णय घ्यायचे आहेत ते नक्कीच आपले तिथे घेतले जातील.